शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉफ 2026 ही कोल्हापूरची न्यूज आहे। स्कॉफ आराखडा भरण्यास मुदतवाढ मिळावी। आपण सर्वांना माहिती आहे बघा, 15 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे। शिक्षक गुंतलेत माहिती आणि फोटो जमा करणे। अरविंद पाटील धामोड राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना 15 एप्रिलपर्यंत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉफ भरण्याची मुदत देण्यात आली आहे। परंतु नुकत्याच 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत। या व्यतिरिक्त 5वी आणि 9वी व 11वीच्या परीक्षा सुरू आहेत, काही ठिकाणी सुरू होणार आहेत। तसेच या परीक्षेच्या अनुषंगाने विविध कामे पूर्ण करण्याचे काम शाळांमध्ये सुरू आहे। हे बघा, ही बातमी पुढारी पेपरला आलेली, ही बातमी 10 एप्रिल 2026 ला आलेली आहे। यामध्ये बघा 6 क्षेत्र 128 मानके 100 पेक्षा जास्त फोटो। स्कॉफसाठी 6 क्षेत्र 128 मानके आहेत, तर 100 पेक्षा जास्त फोटो आणि संबंधित माहिती लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे। परंतु इतके फोटो शोधण्यासाठी सर्व शिक्षकांची डोकेदुखी आणि धावपळ उडाली असून मुलांचा अभ्यास आणि शिक्षणावर याचा परिणाम होताना दिसत आहे। त्यामुळे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती भरण्यासाठी हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून करण्यात येत आहे। मूल्यांकनाची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि किचकट आहे, तरीही ती करण्यास कोणत्याही शिक्षकाची हरकत नाही। एकीकडे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचे नियोजन, इतर प्रशिक्षण या 2 महिने कालावधी गेला, शिवाय मासिक कामे, या व्यतिरिक्त 5वी 9वी व 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे यास वेळ लागतो। तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विविध कामे पूर्ण करण्यास काम शाळांमध्ये सुरू आहे। शिक्षण विभाग योग्य अचूक पडताळणी करायची असेल तर विभागाने वेळ देणे अपेक्षित आहे। आणि निश्चितच स्कॉफची मुदतवाढ मिळणार आहे। निश्चितच स्कॉफ भरण्यासाठी आपल्याला मुदतवाढ मिळणारच आहे। बघा, आज किंवा उद्या आपल्याला एक परिपत्रक 100% निघणारच आहे की याची मुदत स्कॉफ भरण्याची मुदतवाढ मिळाली म्हणून। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।